तोंडाला चव नाही, काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते. तर आज मी खास तुमच्यासाठी अगदी सोपी आणि झटपट बनणारी चटपटीत कैरीचं लोणचं ही रेसिपी घेऊन आलेली आहे. बनवायला खूप सोपं आहे. ही रेसिपी खूप कमी वेळात तयार होते आणि जेवणाला एकदम भन्नाट अशी चव येते. नक्की एकदा ट्राय करा. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा. चला, आता आपल्याला सुरुवातीला अगोदर झाडावरच्या कैऱ्या तोडून आणायच्या आहेत. बघा, इथे एकदम अशा ताज्या ताज्या आपल्याला कैऱ्या घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला किती कैरीचं म्हणजे लोणचं बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही कैऱ्या घेऊ शकतात. इथे मी 4 कैरीचं लोणचं तुम्हाला बनवून घेणार म्हणजे दाखवणार आहे. इथं बघा, कैऱ्या आपण आणलेल्या आहेत. आता ह्या कैऱ्या आपल्याला काय करायच्या आहेत, स्वच्छ अशा पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत. कारण याला कसं झाडावरच्या तोडताना चिक असा लागलेला असतो, तर हाताने चोळून आपल्याला या कैऱ्या धुवून घ्यायच्या आहेत. इथं मी बाउलमध्ये बघा पाणी घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला कैऱ्या ह्या धुवून घ्यायच्या आहेत. मी इथं 4 कैऱ्यांचा वापर केलेला आहे. तर 2 आंबट कैऱ्या आहेत आणि म्हणजे जास्त आंबट नाही आणि 2 कमी आंबट आहेत. म्हणजे या बघा, या बाजारच्या म्हणजे कलमी कैऱ्या आहेत आणि या आहेत आपल्या घरच्या झाडाच्या. तर ही पण जास्त आंबट नाही आहे, पण थोडीशी आंबट आहे आणि ही तर अजिबातच आंबट नाही. तर या आता 4ही कैऱ्या आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. हाताने अशा चोळून घ्यायच्या आहेत आणि एका डिशमध्ये ह्या काढून घ्यायच्या आहेत. आज आपण बनवणार आहोत कैरीचं चटपटीत लोणचं. इथं कैऱ्या बघा धुवून झालेल्या आहेत. इथं कैऱ्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. या आपल्याला आता सुती कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत. इथं कैऱ्या बघा आपण कोरड्या करून घेतलेल्या आहेत, सुती कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत. आता चला, आता आपल्याला या कैऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. काय करायचं, हा वरचा जो भाग असतो तर हा कट करून घ्यायचा आहे. कारण कसं याला असा झाडाचा म्हणजे रुचिक लागलेला असतो. तर बघा, एकदम ही ताजी आणि कडक कैरी आहे. आता ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. यातला हा कोयचा जो भाग असतो तर तो काढून घ्यायचा आणि असा आता आपल्याला कट करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कैरीच्या फोडी कट करू शकतात. जर तुम्हाला मोठ्या आकारात कट करायचे असतील तरी सुद्धा चालेल. इथं बघा, मी छोट्या छोट्या आकारातच कट करून घेत आहे. आणि कैरीला आता सध्या कसं लगेच म्हणजे अशी साखी लागलेली नाही, त्यातली जी कोय असते तर ती अशी पकलेली नाही म्हणजे बनलेली नाही. तर त्यासाठी कैऱ्या अशा पटकन आपल्याला कट करता येतात. आणि जेव्हा आंब्याला साखी लागते तर मध्ये कोय ही अशी निब्बर राहते, तेव्हा मग कसं आपल्याला कट करायला वेळ लागतो. इथं आपल्या पूर्ण कैऱ्या बघा कट करून झालेल्या आहेत. आता एक आपल्याला बाउल घ्यायचा आहे. बाउलमध्ये आपण कट केलेली पूर्ण कैरी आपल्याला कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर बाउलमध्ये मी पूर्ण कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले. आता 4 कैरीचं लोणचं बनवण्यासाठी 1 चमचा हळद घालायची आहे, 1.5 चमचा मीठ घालायचं आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं, 1 चमचा धनेपूड घालायची आहे आणि अगदी पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे. नंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर तडका पॅनमध्ये बघा 2 पळ्या तेल घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा चटपटीत असं कैरीचं लोणचं या पद्धतीने नक्की बनवून बघा. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. आता तेल बघा कडकडीत असं गरम झालेलं आहे. तेल गरम करून घ्यायचं आणि तडका पॅन आपल्याला खाली घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये
छोटा अर्धा चमचा आपल्याला काय करायचं, जिरे घालायचे आहेत. नंतर 1.5 चमचा मोठा पोहे खायचा चमचा असतो त्याने 1.5 चमचा लसणाची पेस्ट घालायची तेलामध्ये. कडकडीत असा याचा चरखा बसला पाहिजे तडका या फोडींला. त्यानेच आपलं हे जे कैरीचं लोणचं आहे की नाही ते एकदम खायला असं चटपटीत आणि चविष्ट लागणार आहे. एकदा नक्की रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला आजची रेसिपी माझी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. म्हणजे मला व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभार मानता येतील. इथं आपलं चटपटीत कैरीचं लोणचं बनवून तयार आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा जर बनवाल ना तर एक भाकरीच्या ऐवजी नक्की 2 भाकरी खाल, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते. आणि या पद्धतीने लोणचं बनवलं ना तर हे आरामशीर 8 दिवस हे टिकतं, अजिबात खराब होत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.